श्लोक 44. कृषिगौरक्ष वाणिज्यं वैश्यकर्म स्वभावजं परिचर्यात्मकं कर्म शूद्रस्यापि स्वभावजं. अर्थ: शेती, गुरे पाळणे, व्यापारधंदा हे वैश्याचे स्वाभाविक कर्म असते, तर सेवाभावाचे काम हे शूद्रांचे स्वभावजन्य असते. विवरण पाहूया. शेती करणे, गाई, म्हशी, शेळ्या इत्यादी गुरे पाळणे आणि विविध वस्तू खरेदी करून त्या लोकांना विकणे ही वैश्यांची स्वभावजन्य उपजत अशी कर्मे आहेत. अनेक वर्षांपासून जगाच्या पाठीवर असे व्यापार करणारे लोक आपल्याला आढळतातच. जेव्हा वस्तू विनिमयाची पद्धत प्रचलित होती तेव्हा सुद्धा व्यापार करणारे काही ठराविक लोक प्रत्येक देशात होतेच. अगदी जंगलात राहणारे आदिवासी लोकसुद्धा जंगलात उपलब्ध असणाऱ्या गोष्टी गावातील लोकांना देऊन त्याचे बदल्यात त्यांना जीवनावश्यक असलेल्या वस्तू घेतात. आजही या गोष्टी आपल्याला काही भागात आढळून येतात. काही विशिष्ट जमातीत व्यापार करणारे लोक आहेत, त्यात त्यांचे कौशल्यच असते. अशा व्यवहारात ते खूप नफा मिळवतात व संपत्ती आणि वस्तूंचा संग्रह करतात. हे लोक गरजू लोकांकडून किंवा जिथे एखादी वस्तू मुबलक प्रमाणात उपलब्ध असेल तेथे ती जाऊन कमी भावात खरेदी करतात व इतरत्र ती जास्त किमतीला विकतात. म्हणजेच समर्गीची विकणे महर्गी वस्तू म्हणजे स्वस्त वस्तू महाग एखादी स्वस्त असलेली गोष्ट विकत घ्यायची आणि ती जास्त दराने इतरांना विकायची आणि त्यातून नफा मिळवायचा. शूद्र लोक दुसऱ्यांची सेवा करतात. ज्या लोकांकडे वर सांगितलेल्या गुणांपैकी कोणतेच गुण नसतात, पण त्यांचे जवळ बळ किंवा एखादे कौशल्य असते, ते आपले कौशल्याचे अगर सेवेच्या बदल्यात लोकांकडून पैसे म्हणजे पगार घेऊन आपला चरितार्थ चालवतात. संपूर्ण जगात अशा प्रकारची सेवा करणाऱ्यांची संख्या खूप मोठी आहे. या सेवेत विविध क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांचा समावेश आहे. असे हे 4 वर्ण त्यांच्या स्वाभाविक गुणानुसार उत्पन्न झालेले आहेत. खरे तर या सर्वांचा मिळून समाज बनतो. यातील प्रत्येक घटकाची एकमेकांना गरज असतेच. एका वाचून दुसऱ्याचे आडते. सुरुवातीला या 4 वर्णात श्रेष्ठ कनिष्ठ असा भेद नव्हता, पण कालांतराने कोणी आपल्या बुद्धीच्या बळावर तर कोणी शक्तीच्या बळावर, कोणी संपत्तीचे जोरावर श्रेष्ठ होऊ लागले. त्यात ब्राह्मण वरचढ ठरले, कारण त्यांनी 4 वर्णाच्या व्यवसायाचे शास्त्र निर्माण केले होते. त्या ज्ञानात ते पारंगत झाले. लोकांना ते ज्ञान शिकवू लागले. क्षत्रिय बळाने शौर्याने अधिक असले तरी त्यांना शस्त्रांमध्ये, राजकारणात, युद्धात कसे प्रावीण्य मिळवायचे ते या ब्राह्मणांकडूनच शिकावे लागत होते. कौरव, पांडव, श्रीराम, श्रीकृष्ण इत्यादी क्षत्रियांचे गुरु हे ब्राह्मण होते. म्हणूनच राजसत्तेपेक्षा ते वरचढ ठरले. शिवाय अशा ब्राह्मण लोकांची संख्या समाजात इतरांचे तुलनेत अगदी कमीच असते. म्हणून मागणीपेक्षा पुरवठा कमी असल्याने त्यांना जास्त किंमत होती, म्हणजे मान होता. किंमत ही इथे पैशाचा विचार न करता सांगितली गेलेली गोष्ट आहे. तर शूद्रांची म्हणजे सेवा करणाऱ्यांची संख्या खूपच होती आणि आजसुद्धा तीच परिस्थिती आहे. म्हणून त्यांना समाजात मान मिळत नाही. अगदी मागील काळाप्रमाणे आजही सर्व वर्णांना एकमेकांची तेवढीच गरज आहे. म्हणून कोणी उच्च कोणी नीच असा भेद करू नये, कारण सेवेच्या आधारावरच 4ही वर्ण चालतात असे भगवंत अर्जुनाला सांगत आहेत.